आणि आता आम्ही आलोय एक बार धोका वीरला. कुठं धोका घाललायस? एक बार धोका इथे याची जकीन सेम वैदे सारखी. गाईस ट्रेन मध्ये आमच्यासोबत बेकार 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 फनी सीन झाले. चौघातच गेले. ग्रहण लागलेले ट्रेन मध्ये डब्यामध्ये सगळे झोपलेले फक्त आम्ही चौघाच याच्यासारखे असं होतं कशामुळे. आणि 3 वाजून 58 मिनिट 3 वाजून 58 मिनिट. Beauty Salon and Academy. Continue on to same stand to Kakadiyu. इकडून असं सरळ हा इकडून असं सरळ जायचा आणि चुकायचा. 500 मीटर नाही बरोबर आहे सरळ बरं तू चुकवतच राहा. वेलकम बॅक अवर न्यू ब्लॉग. आणि आज बघा कोण आहे सोबत. आणि आज आम्ही कुठे चाललेलं माहितीये का? थंबनेल बघू समजतेच काय सांगायचं काय आता त्याच्यात. आणि आता आम्ही चाललेले श्रीमान रायगडावर. किती वाजले? 11:50 झालेत. आम्ही जाणार ट्रेननी. तिथून जाणार वीरला. वीरवरून महाडवर. महाडवरनं रायगडला. असा आमचा प्लॅन आहे. हिचा फर्स्ट टाइम ट्रेक आहे. हिचा भाऊ आहे सोबत, बहीण सोबत आहे आणि मी आहे. आहे ना कोण नाही कोणतरी आहे ना. आणि साहिल येणार आहे आपला भाव फोडून. तो आपला सगळं गाईड वगैरे करतो दरवेळी. सुजल आणि दीक्षांनी धोका दिलाय. ते आता भाई जे येत नाही त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही आपण. बस बॅग बिग बघा केवढी मोठी आहे बघा. फुल ट्रेकरच वाटते मी. आणि ही पिकनिकला चालली कुठेतरी. मला माहिती नव्हतं. काय माहिती नव्हतं. सांगितलेलं मी असं घाल तसं घाल सांगितलेलं सगळं. 2-3 महिने अरेंजमेंट करून मी ठेवली. बापरे 2-3 महिने अरेंजमेंट कोण लग्न तरी करतो का 2-3 महिने अरेंजमेंट करून कोण. मी करेन. तू लिजेंड आहेस तुला काय बोलायचं नाही काय नाही. आणि आता आम्ही चालतोय रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर. रस्ता घर आपलं काय रायगडचा ब्लॉक करायचा आज काय फनी नाही. शिस्त एकदम. ये बड़ी अच्छी बात कही आप. शिस्त इज इम्पॉर्टंट. मला मम्मी आधीच सांगते तू शिस्तीत. शिस्तीशिवाय काय नाही. बघू पुढे कसा काय विषय होते तो. लेट्स वॉच. कसं म्हटलं मराठीत बोल काहीतरी. हा बघत राहा शेवटपर्यंत बघा. वेट अँड वॉच. तर भावानो आता आलेलो रेल्वे स्टेशनला. आणि बाहेर रेल्वे स्टेशनला आल्यावर मित्र भेटले. अशी जागा नाही जिथे मित्र भेटत नाही. पण आता किती वाजले? बस चालू कर. 12:31 हे रेल्वे स्टेशनला काय करतायत ते माझ्या कपड्यांवर. चहा प्यायला रेल्वे स्टेशनवर. कुठं चहा भेटते का एवढ्या रात्री? रेल्वे स्टेशनला भेटते. बेस्ट जागा रेल्वे स्टेशन. आणि हे दोघंच नाही अजून दोघं आहेत. त्यांची अवस्था याच्यापेक्षा बेकार आहे. आणि यांचं काय रेल्वे स्टेशन इज बेस्ट. कोकण रेल्वे म्हणजे घर भेटो न भेटो रेल्वे स्टेशन सगळ्यांना आसरा देतो. चांगली गोष्ट आहे. आणि आता आम्ही जाणार रायगडला. हे नाहीत काय मला सपोर्ट करा. कसा सपोर्ट करा? सपोर्ट करा. कसा करा? आपलं हे कोण तू आयफोन दे ना मला आजचा दिवस. कुणाचा आहे हा? माझाच आहे. आसिफ. ठीक आहे ऐकत नाही दोघं पण. हा कधी घेतला? डेटवाला काय सोड आरक्षण देऊ नका. फेकूशन द्यायच्याकडं. आयफोन असतो हवा काही बोल. आयफोन दाखवलास ना पोरी फिदा हवा. आम्हाला कुठं पोरी पाठवायच्या आहेत? आम्हाला पाठवायचेत ना मग. तुम्ही तीच करा. सिंगल पोरीने डीएम करा. आणि आयुष्याला हॉर्स लावून घ्या. हस नको फक्त लाईक आणि शेअर करा बस. 2 hours later. हाली नवीन आला माहितीये काय आलं? नाही टुडुमटा नाव माहितीये काय? ते नवीन वालं नाही ते आता नवीन ट्रेंडिंग वालं आहे. आणि आता आम्ही आलोय एक बार धोका वीरला. कुठं धोका घाललायस? एक बार धोका इथे याची जकीन सेम वैदे सारखी. आपण आज नाही करायचं. म्हणजे जकीन पण तुझं नात नाही करत. आता हा साहिल कधी येते त्याची वाट बघायला लागणार आम्हाला. साहिल भावाई लवकर. अरे भाई वीर बघ काय वाटतंय. फायनली चंद्र दिसला आम्हाला. एवढे सगळे काळे पांढरे चंद्र बघून दमलो. ट्रेन मध्ये आमच्यासोबत बेकार 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 बेकार
फनी सीन झाले चंद्र चौघातच दिसले गेले आम्हाला चंद्र ग्रहण लागलेले ग्रहण लागले. ट्रेन मध्ये डब्यामध्ये सगळे झोपलेले फक्त आम्ही चौघा सिजण्यासारखे असं होतं कशामुळे. काय झाली सकाळ झाली आता. 4 वाजले. हा आता दिवाळी नाही ना, ओटा सकाळ झाली, मोठी स्नानाची वेळ झाली. हा भाई आम्ही चालते बघा कधी टायमिंग दाखव रे भाई. टायमिंग 3 वाजून 58 मिनिट. 3:58 At Veda Beauty Salon and Academy, continue on to Saint Stan to Kakadil. इकडून असं सरळ हा इकडून असं सरळ जायचं आणि चुकायचा. 500 मीटर नाही बरोबर आहे रे, सरळ जाणार. बरं तू चुकवतच राहा. होय तांबट थांबा जरा, नाही बरोबर इकडनं सरळ असं इकडनं खाली. थांबा जरा. चाल ना असं का हळूहळू करतोय? कोण मी? तू करतोय ते सांग. हा हा मी आता हे क्रॉप कर क्रॉप असं ना, आपल्याकडे रिटेक नसतो, आपल्याकडे वन टेक असतो. आपल्याकडे रिटेक नावाचा प्रकार नाही. आता 4 रस्ते लागले, आता कुठे जायचं समोर नक्की काय? मला तर ह्याच्यावर जरा पण विश्वास नाही भावांना. जर बस स्टँड पर्यंत बरोबर गेलो इथनं तर माझा येण्या जाण्याचा सगळा खर्च तू करशील आजचा. काय बोललं मी ऐकलंच नाही. काय बोलते यार, काय कुठं आलोय काय समजे नाही. मी एकटा आलो ते इथं एवढंच फुकट. माहिती महाडला बिना तिकिटीचा आज पण. बिना तिकीट फक्त पाकिटात माझ्या 200 रुपये आणि फोनच्या कव्हरच्या पाठीमागं 50 रुपये बस तेवढे. भाई कोण कोकण रेल्वे मधून बघत असेल ह्याला पहिली धारा. हा, पकडा. मी प्रत्येक सुट्टी पडते तेव्हा मी गावाला चिपळूणला जातो फुकट, चिपळूणवरनं पनवेलला येतो फुकट. अजूनपर्यंत मला एकदा पण टिफिन पकडला नाही. ही आम्हाला रुतबा. जेव्हा पकडल तेव्हा काय सांगायचं, पाकिटात 10 रुपये पाहिजे तर घे, नाही तर जाऊन दे मला गप. नाही तर पकडून ठेव, दिवस घालो आमचा. हे टाकू नको, माझ्या मम्मी पप्पांनी बघितली तर मला हाणतील. हे साई गाईचे सब बोलतील, छोटे तिकिटीला पैसे देतो ते करतोस काय मग? फोन, नवीन फोन. नाही, त्याचे बिल खातो. ग्राउंड बघ केवढं मोठे आपण नाही बाबा, नाही. केले. काय घेऊ नको पागल, त्याने बघितलं ना. त्यांचा नंबर व्हायरल करून टाकू आपण. तर त्यांचं प्रमोशन त्यांचा नंबर व्हायरल करून टाकू आपण. भाई मला वाटतं असंच जर मी ब्लॉग करत राहिलो तर हा ब्लॉग 2 पार्ट मध्ये बनत. 2 काय एक तर आपण गेलो माणगाव पर्यंत, सॉरी महाड पर्यंत, आणि तिथून गेलो रायगड पर्यंत. भाई बनू शकतो. वरून वाटतंय बघ ते वरी. होय ते जा तिथं वर. बस बघायची तर हायवे हे तू बंगला बघ ना, काय वाटतोय पूर्ण काळा काळा. रात्री खेळ चाले. अरे घे ना. हा कसला वाटतोय बघ बंगला. मित्र झोपलेत बघा. अरे भावकी हा, खालून जायचं वरून. यांनी घोटाळा केला. इकडे एसटे जातच नसतील. नाही, एसटी जात नाही खाली. मला सांगा इथनं एसटे जातील काय? नाही जात एसटी इकडनं. मग समोर नाही, ते एसटीचा रस्ता पुढचा ती आहे. गांडू आहे पण नशीब त्याच्यापेक्षा. डबल धमाका. तर मी काय बोलू आता यांच्या पुढे बोलण्यासारखंच नाही काय. किंवा आता तिथे गेलो तर हा अरे साहिल थांब. अरे चल रे. इथं कुठेही सांग, जाईल मी पण तेच बोलतो. शॉर्टकट आहे सांगतो मी. गुगल बाई वर विश्वास नसतो ठेवायचा. त्यांचा दरवाजा टक उठा सकाळसाठी. गुगल बाई जागे ती लोक. काय करता हो? सकाळचे 4 वाजले. तुमच्यात नाही झोपायचं ते पण लाईट चालू. ठीक आहे, असं दाखवू नको काय. असे चालते आम्हाला कोणतरी शिवाय घालणार असं वाटतंय. रस्ताच नाही. हे भुकतायत, भावकी भुकायला लागली. योगेश बाई डॉगेश भाई हमला करने वाला है हमारे पर. भाई हा दोन पार्ट मध्ये चालणार ब्लॉग. भाई हा कुठनं रस्ता आणतोय काय? भाई खरं ना नितीश बरोबर, तुझ्या विश्वास ठेवू ना. समोर तर आता घराचा गेट आलाय. अरे कुठले हे रस्ते ते काय, कुठनं नेतोय हा? मोटरवाला पॉवर. हा लॉन्ड्री बिंड्री. बाई हा कुठनं आणतोय हे काय? गाईज मी तुम्हाला काय दाखवतोय रात्रीचं, हे शोभतं मला, शोभतं म्हणून दाखवतोय. हे देखो. जा घेऊन जा. अरे तू सुधर, तू पोरगी आहेस. आहे छे. हे आपल्याकडे रिटेक नसतं तुला सांगून दमलो मी. सरळ इकडे चला
टॉप मॉडेल काय असंच फिरलो ना मला वाटतं आरटीओची फेरी झाली तर आपल्याला धरतील. आणि उलट मी बोलीन बरं झालं या आम्हाला चला गडापर्यंत सोडायला आता लिफ्ट द्या. लिफ्ट द्या एसी बंद करा किती पाणी वाया जातं नाहीतर काही समजत नाही. ते पाणी वाचवा, पाणी जिरवा, आडवा बिडवा असतं लिहिलेलं ते आकला नाही त्यांना. आवडा हे इथे लग्न झालायचं जेवण उरलं असेल. काय माहित लग्न झालंय. अरे ते बघ ना मंडप बिंडप आहे. ह्या मंडपात पण साखरपुडा करणार आहे, आपलं बारसा करणार आहे. भाई काय बडबडतोय खास आते हे लोक चिपळूण से. बघ भावकी आले आमच्या स्वागतासाठी रायगडवर. बाकी काय नाही, आमचा प्रवास सुखरूप झाला एकदम. आम्ही इथपर्यंत नीट आलोय. बस झाला आता याच्या पुढे पण नीट जाऊ. भाई बघ भावकी लय वाढली. आम्ही आले बाबा फायनल रायगडवर. लय मोठा प्रवास झाला आमचा, पण चांगला झाला. थोडीफार झोप काढलेली आहे. कालपासून सकाळपासून झोपलो नव्हतो. आत्ता जरा 10 मिनिटं झोप काढली. फ्रेश होणार आणि वरती जाणार. आता काय करायचं हा ब्लॉगचा 2 पार्ट. 2 पार्ट बघू आता पुढच्या ब्लॉग मध्ये.